पिंपरी संघाचा संघनायक आपण लगेच या ठिकाणी आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. राहुल जाधव पिंपरी आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. आजच्या दिवसातील हॅलो हॅलो आजच्या दिवसातील शेवट सामना असेल NCC निवडी विपक्ष माडोशी असा सामना आहे. कोयना क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार आनंद सपकाळ या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आणि खिरकंडी गावचे एक युवा उद्योजक पंकज जाधव यांना सुद्धा विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. सलामीवीर गेले NCC निवडी संघाकडून वसंत आणि आदित्य. माडोशी संघाकडून गोलंदाज निघतोय तेजस. मालदेव एंडकडून स्ट्राईक एंडवरती आदित्य, नॉन स्ट्राईक एंडवरती वसंत. हल याचा आहे आनंद सपकाळ आपण मंचावर याचा आहे स्थानपन्न व्हायचं या ठिकाणी. कोयना क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार आहेत. याने एक उत्कृष्ट क्रिकेटपटू अशी ओळख आहे आनंद सपकाळ. स्ट्राईक एंडवरती पाहतोय आदित्य, नॉन स्ट्राईक एंडवरती वसंत. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. गोलंदाज निघतोय तेजस माडोशी संघाचा. मालदेव एंडकडून आदित्य उतेकरला पाहतोय आपण. सुंदर फटका कार्पेटमध्ये चेंडू खेचलाय. चेंडू जाईल वन बाउन्स निघून सीमारेषा पलीकडे आलेला पहिला चौकार. संघाच्या अकाउंटला सुरुवात होते. NCC निवडी संघाच्या 4 धावेनं स्वतः वैयक्तिक 4 धावेवरती खेळतोय आदित्य. गोलंदाज निघतोय तेजस. मालदेव एंडकडून पुन्हा एकदा आदित्यसाठी 4 षटकांचा सामना असेल. फुलटा चेंडू आहे. चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू निघून जाईल सीमारेषा पलीकडे आलेला दणदणीत षटकार 6 धाव्यांसाठी. पहिल्या चेंडूवरती आलेला चौकार, दुसऱ्या चेंडूवरती आलेला या 6 धावा, अशा 10 धावा गोळा झाल्या आहेत 10 फलकावरती NCC निवडी संघाच्या. चार षटकांचा सामना असेल. 24 चेंडूचा खेळ करायचा आहे मैदानाच्या आत. NCC निवडी संघाला कशा प्रकारे रोख लावणार माडोशी संघ. गोलंदाज तेजस निघतोय परत एकदा. मालदेव एंडकडून आदित्यसाठी सुंदर फलंदाजी पाहायला मिळते NCC निवडी संघाकडून. उजवीशी सोडून जात आहे. पंच पनिशमेंट करतायत. अवंतर धाव मिळते. अवंतर धावेने 1 धाव वाढणार 11 या अंकावरती. 11 धावा 10 फलकावरती लागल्या आहेत NCC निवडी संघाच्या. पहिलं षटक चालू आहे प्रगती पथावर. पॉवर प्लेचं षटक हाताळतोय तेजस माडोशी संघाकडून. पुन्हा एकदा तेजस. शॉर्टफिट चेंडू आहे. खोदून काढलाय. चेंडूला कार्पेटमधून चेंडू जातोय. चेंडूची उचल करणार, फेकणार. तोपर्यंत 2 धावा पूर्णपणे सुरत्या दोन्ही फलंदाजांच्या मध्ये वसंत आणि आदित्य. धावसंख्या होती ती 13 ह्या अंकावरती. 13 धावा 10 फलकावरती लागल्यात. पहिलं षटक चालू आहे प्रगती पथावर. तेजस मालदेव यांकडून निघतोय पंचांच्या डाव्या बाजूनं आदित्यसाठी. एष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत. पहिला आदरा बसतोय NCC निवडी संघाला. आदित्य होते करील माघारी. मोठा आदरा बसलाय. आदित्य
वैयक्तिक 13 धावेंवर खेळ होता. बाद झालाय आदित्य. नवीन फलंदाज मैदानामध्ये रवाना होतोय. तेरा धावा फलकावरती. नवीन फलंदाज मैदानामध्ये रवाना होतोय. कोणाल नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय. कुणाल सुंदर फलंदाजी केली होती. आदित्य उतेकरनं सुरुवात चांगली करून दिली होती आपल्या संघाला, एनसीसी निवळी संघाला. 13 धावा फलकावरती लागल्या आहेत. पहिलं षटक चालू आहे प्रगती पथावर माडोशी संघाकडून. तेजसला पाहतोय आपण. पुन्हा एकदा मालदेव एंडकडून निघेल. स्ट्राईक एंडवरती कुणालला पाहतोय आणि नॉन स्ट्राईक एंडवरती वसंत निवळे असतील. तेरा धावा फलकावरती. कितपत धावा गोळा करणार एनसीसी निवळी संघ. पुन्हा एकदा गोलंदाज निघतोय तेजस. षटपीठ चेंडू आहे. सन्मान दिलाय चेंडूला. क्षेत्ररक्षण चेंडू मागे धावतोय, उचलतोय, फेकतोय. तोपर्यंत एक धाव कंप्लीट होते. एका धावेने संघाची धावसंख्या वाढणार 14 या अंकावरती एका विकेटच्या पतनानंतर. मोठा आदरा बसलाय एनसीसी निवळी संघाला करणच्या माध्यमातून, सॉरी आदित्यच्या माध्यमातून पहिला आदरा बसला एनसीसी निवळी संघाला. एनसीसी निवळी संघाचं काहीतरी प्लॅनिंग असेल. आदित्यला ठेवलाय माग, सॉरी करणला ठेवलाय माग एनसीसी निवळी संघानं. स्ट्राईक एंडवरती वसंत निवळे एक अष्टपैलू खेळाडू. फुलटॉस चेंडू आहे. सन्मान दिलाय चेंडूला. क्षेत्ररक्षण चेंडू उचलतोय, फेकी करतोय. खराब फेकी पाहायला मिळते. एक धाव कंप्लीट होते. एका धावेवरती समाधान मानावं लागेल एनसीसी निवळी संघाला. 15 धावा फलकावरती. पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकांतीनं एनसीसी निवळी संघाच्या धावा झाल्यात 15. चला फास्ट करायचं आहे पंच. आजच्या दिवसातील शेवटचा सामना असेल एनसीसी निवळी आणि माडोशी असा सामना आहे. स्ट्राईक एंडवरती वसंत, नॉन स्ट्राईक एंडवरती कुणाल. गोलंदाज येतोय माडोशी संघाकडून. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी योगेश. कर्णधारने योगेशच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. कशा पद्धतीनं गोलंदाजी करणार. पहिल्या षटकामध्ये 15 धावा खर्च केल्यात आहे. अजूनही 18 चेंडूचा खेळ बाकी आहे मैदानाच्या आत. स्ट्राईक एंडवरती वसंत निवळे एक अष्टपैलू खेळाडू. बराच वर्षाचा अनुभव पाठीशी वसंत निवळे. गोलंदाज निघेल मालदेव एंडकडून योगेश वसंत निवळेसाठी. नॉन स्ट्राईक एंडवरती कुणालला पाहतोय आपण. 6 चेंडूचा खेळ संपलाय मैदानाच्या आत. दुसरं षटक चालू आहे प्रगती पथावर माडोशी संघाकडून. योगेशच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय कर्णधाराने. पुन्हा एकदा सन्मान दिलाय वसंत निवळेनं. बॅक टू बॅक 2 सन्मान देतोय वसंत निवळे. एक धाव मिळते. 16 धावा फलकावरती. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती कुणालला पाहतोय आपण. गोलंदाज योगेश माडोशी संघाचा. मोठे फटके मारावे लागतील. धावांचा डोंगर उभा करावा लागेल. फुल टॉस चेंडू आहे. दिशा दिली चेंडूला फक्त. क्षेत्ररक्षक आहे चेंडू मागे. चेंडू उचलणार, फेकणार. तोपर्यंत एक धाव कंप्लीट होते. एका धावेनं समाधान मानावं लागतं एनसीसी निवळी संघाला. 17 धावा.
17 धावा 10 फलकावरती. हा विराट जाधव यांनी जर झेल पकडला तर मंगेश घरत साहेबांकडून 500 रुपये कॅश प्राईज आले. कॅशसाठी बघा 500 रुपयाचं कॅश प्राईज आले. पुन्हा एकदा निघतो योगेश गोलंदाज वसंत निवळेसाठी. फुलटा चेंडू आहे, चेंडूला दिशा दिली, क्षेत्रक्षण झेल खाली येतोय आणि दुसरा आदरा बसतोय एनसीसी निवळी संघाला. हा हे आपण जे यूट्यूब पाहतोय लाईव्ह घर बसल्या सुद्धा पाहतोय असे दिलदार व्यक्तिमत्व कोयना क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष आमचे मित्र नितीनजी जाधव साहेबांच्या माध्यमातून आणि तसेच तळदेगावचे युवा नेतृत्व युवा उद्योजक आमचे दादा निक्की दादा जाधव यांच्या माध्यमातून हे यूट्यूब आपल्याला लाभलेत. दोन्ही दानशूर व्यक्तीचं आमच्या आयोजकाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आहे. वसंत निवळेसारखा फलंदाज बाद आलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये रवाना झालाय करण मोरे. करण मोरे मी पहिल्याच म्हटलं या खेळाडूला मागं ठेवण्याचं काहीतरी प्लॅनिंग असेल एनसीसी निवळी संघाचं. सतरा धावा 10 फलकावरती लागलाय. 2 विकेटचं पतन झालंय. स्ट्राईक एंड वरती करण, नॉन स्ट्राईक एंड वरती कुणाल. पुन्हा एकदा निघतो योगेश मालदेवेंकडून. डावी एसटी सोडून जात आहे. पंच पनिशमेंट करतात. अवंतर धाव मिळते. अवंतर धावेनी संघाची धावसंख्या वाढते. एकनी 18 या अंकावरती. 18 धावा 10 फलकावरती. दुसरं षटक चालू आहे. प्रगतीपथावर योगेश. पुन्हा एकदा योगेश निघतोय गोलंदाजीवरती सज्ज झालेला. यारकर पद्धतीचा चेंडू खोदून काढलाय. कार्पेट बंद चेंडू जातोय. क्षेत्रक्षण आहे त्या ठिकाणी. चेंडू उचलणार, फेकणार. 1 धाव कंप्लीट होते. 19 धावा 10 फलकावरती. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते योगेशच्या माध्यमातून. माडोशी संघाचा हा गोलंदाज भरोसा दाखवलाय कर्णधारानं योगेशवरती. शॉर्ट पिच चेंडू आहे. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्रक्षण झेल खाली आहे. काय होते पाहायचं आहे. आणि तिसरा आदरा बसतो एनसीसी निवळी संघाला. कुणाल येईल बॅक टू पविलियन. 3 हादरा बसले तर एनसीसी निवळी संघाला 19 धाव्यांवरती. नवीन फलंदाज मैदानामध्ये रवाना होतोय कल्पेश. या दोन्ही बंधू खेळाडूंना थांबावं लागेल. धावांचा डोंगर उभा करावा लागेल मैदानाच्या आत. चला क्षेत्रक्षण सजवा माडोशी संघ. मैनी गावचे माजी गाव प्रमुख मंगेशजी पवार साहेबांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती याचं आहे. आपलं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत केलं जाईल. मंगेशजी पवार माजी गाव प्रमुख मायनी. सुंदर झेल पकडला. 3 हादरे बसलेत. पुन्हा एकदा निघतो योगेश. फुल टॉप चेंडू आहे. काय होतंय माहिती. क्षेत्रक्षण आहे. क्षेत्रक्षणाच्या वरून टोक्यावरून चेंडू निघून गेलाय. सीमारेषा पाठी आलेला चौकार. 4 धावेने संघाची धावसंख्या वाढते ती 23 या अंकावरती. 12 चेंडूचा खेळ संपलाय मैदानाच्या आत. 23 धावा 10 फलकावरती लागल्या. 3 विकेटचं पतन झालंय. सुंदर फलंदाजी पाहायला मिळाली एनसीसी निवळी संघाकडून करण आणि कल्पेशच्या माध्यमातून. चला क्षेत्ररक्षण सजवा माडोशी संघ. प्लीज सहकार्य करा. वारंवार टीम मीटिंग नको. तिसरा
षटक कोण हाताळणार, लगेचच कर्णधारांना चेंडू त्याच्या हातामध्ये सोपवायचा आहे. तिसरं षटक घेऊन येते वैयक्तिक पहिलं संघाकडून. तिसरं षटक हाताळण्यासाठी स्वतः कर्णधारांनी जबाबदारी दाखवली. सुमित वरती भरोसा दाखवलाय. सुमित वरती माडोशी संघानं अद्याप 3 विकेट मिळवले. ते माडोशी संघानं 23 धावा धावफलकावरती लागल्या आहेत NCC निवळी संघाच्या. ब्लॉक ऑन चेंडू होता, खाली राहिलाय चेंडू. फलंदाजाला चेंडू समजला नाही. एस्ट्रकच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. तिसरं षटक चालू आहे प्रगतीपथावर. सुमित गोलंदाज पाहतोय. बुमरा टाईप गोलंदाजी आहे. चेंडूला भिरकावलंय. चेंडू जाईल निघून. सीमारेषा पलीकडे आलेला करण मोरेच्या बॅटमधून षटकार. 6 धावेनं संघाची धावसंख्या वाढते. NCC निवळी संघाची 3 विकेटच्या पतनानंतर 29 धावा. मी पहिलंच म्हटलं होतं NCC निवळी संघाचा काहीतरी प्लॅनिंग असेल. या खेळाडूला मागं ठेवण्याचं काहीतरी कारण सिद्ध करून दाखवतोय करण मोरे. महिनी गावचे एक युवा उद्योजक, MPL कमिटीचे माजी अध्यक्ष आमचे बंधू महेशजी पवार साहेबांचं इथं शुभ आगमन झालंय. त्यांचं सुद्धा या चषकाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आहे. पुन्हा एकदा चेंडू खाली राहतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. चेंडू विसावतोय हातामध्ये. सुमित सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते माडोशी संघाकडून. गोलंदाज सुमित मालदेवेंकडून सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली. तिसरं षटक चालू आहे प्रगतीपथावर. 29 धावा धावफलकावरती लागल्या. 3 विकेटचं पतन झालंय. पुन्हा एकदा फुलटा चेंडू आहे. चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू निघून गेलाय. सीमारेषा पलीकडे आलेला. 6 धाव्यांसाठी षटकार. सुंदर फलंदाजी पाहायला मिळते करण मोरेच्या माध्यमातून आणि कल्पेशच्या माध्यमातून. चेंडू द्यायचा आहे जुना चेंडू द्यायचा आहे आतमध्ये. धावसंख्या धावफलकावरती लागते. 35 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. तिसरं षटक चालू आहे. 3 विकेटचं पतन झालंय. 35 धावा. तिसरं षटक चालू आहे. अजून एक षटक बाकी आहे. कितपत धावा गोळा करणार NCC निवळी संघ पाहायचा आहे. कल्पेश आणि करण मोरे अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. सुमित गोलंदाज निघतोय पुन्हा एकदा मालदेवेंकडून. करण मोरे सोडीवरती खोदून काढलाय चेंडू. यारकर पद्धतीचा चेंडू होता. 1 धाव मिळते. एका धावेवर समाधान मानावं लागल. 36 धावा धावफलकावरती. तिसरं षटक चालू आहे प्रगतीपथावर. हाणामारी करतोय कल्पेश आणि करण अशी जोडी मैदानाच्या आत आहे. अजून एक षटक बाकी असेल. तिसरं षटक चालू आहे प्रगतीपथावर. मालदेवेंकडून निघतोय सुमित. सुंदर फटका. कार्पेटमधून चेंडू खेचलाय. 2 क्षेत्ररक्षण चेंडू मागे धावतात. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा सुरक्षित पूर्ण होते आणि 2 धावेने संघाची धावसंख्या वाढते ती 38 धावा. 38 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. 18 चेंडूचा खेळ संपलाय मैदानाच्या आत आणि 38 धावा गोळा केल्यात NCC निवळी संघानं. अजूनही 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. कितपत धावा गोळा करणार NCC निवळी संघ. 24 चेंडू मागे.
नवीन गोलंदाज येतोय आमचे मित्र काशीनाथ. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळेल काशीनाथ यांच्या माध्यमातून. बऱ्याच वर्षानंतर मी पाहतोय काशीनाथ यांना मैदानामध्ये खेळत असताना. स्ट्राईक एंडवरती करण मोरे, नॉन स्ट्राईक एंडवरती कल्पेश. गोलंदाज निघतोय काशीनाथ. 38 धावा धावफलकावरती लागल्या आहेत NCC निवळी संघाच्या. तसेच आमच्या कॉमेंट्रीसाठी मंगेश घर साहेबांकडून 100 रुपयाचं कॅश प्राईज आलं आहे. त्यांचं सुद्धा आमचं मनपूर्वक स्वागत आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. पुन्हा एकदा गोलंदाज निघतोय कल्पेश मोरे. स्ट्राईक एंडवरती पाहतोय करण मोरेला. स्ट्राईक एंडवरती मायनीगावचे आमचे मार्गदर्शक गंगाराम आपदी साहेबांचा शुभागमन झालंय. नऊ प्लस 4 असे 5 धावा मिळाल्यात आहे. 5 धावेनं संघाची धावसंख्या वाढते. 43 धावा गोळा केल्यात आहे NCC निवळी संघानं. करण मोरे सुंदर फलंदाजी पाहायला मिळते. सुंदर फटका आहे, चेंडूला भिरकावून दिलंय. काय होते पाहिजे, क्षेत्रक्षण झेलखाली येतोय. चेंडू निघून गेलाय, सीमारेषा पलीकडे आलेला हा षटकार. 6 धावेनं संघाची धावसंख्या वाढते NCC निवळी संघाची. 49 जवळजवळ अर्धशतक झटकवलंय NCC निवळी संघानं. पहिली अर्धी शतक होते का पाहायचं आहे NCC निवळी संघाच्या माध्यमातून आजच्या दिवसामध्ये. फुल टॉस चेंडू आहे, झेल होते का पाहायचं आहे. क्षेत्रक्षण झेल खाली येतोय, सुंदर झेल पकडलाय. मोठा आदरा बसला NCC निवळी संघाला. 4 झटके बसले NCC निवळी संघाला. धावसंख्या धावफलकावरती 49 धावा. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते काशीनाथच्या माध्यमातून. प्रतीक मोरे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय. विजय संघाला विनंती असेल आपण या ठिकाणी याचं आम्ही नाव घेतो. राजे आराव संघाचा संघनायक, ओमसाई खिरकंडी संघाचा संघनायक, शिवराज आराव संघाचा संघनायक आणि मोरणी संघाचा संघनायक. सर्व संघ कर्णधारांना विनंती असेल आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समवेत जोडायचा याचा आहे लगेचच. सुंदर फटका, खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. चेंडू निघून गेलाय कार्पेट पद्धतीनं. 4 धावांसाठी आलेला हा चौकार. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. माडोशी संघाचं धावसंख्या धावफलकावरती लागते 53 धावा. प्रतीक मोरेने जर षटकार मारला तर साहिल मडवे यांच्याकडून 500 रुपयाचा रोख कॅश प्राईज आला या ठिकाणी. 500 रुपयाचा कॅश प्राईजसाठी पाहायचा आहे षटकार मारतोय का फलंदाज. यारकर पद्धतीचा चेंडू आता खोदून काढला, स्वतः फलंत्रमध्ये कलेक्ट केला होता काशीनाथनं. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय माडोशी संघाचं. 1 धाव मिळते, एका धावेवर समाधान मानावं लागेल. 54 धावा. पुन्हा एकदा काशीनाथ सुंदर डावी एसटी सोडून जातोय. पंच पनिशमेंट करतायत. अवंतर धाव मिळते. अवंतर धावीने संघाची धावसंख्या वाढणार NCC निवळी संघाची 55. डबल पंजा धावफलकावरती लागलाय.
विजय संघाच्या सर्व संघ कर्णधारांना विनंती, आपण कॉमेंट्री बॉक्सच्या लगेच समवेत जोडायचा आहे. सुंदर गोलंदाजी पाहायला सहकार्य करा थोडं. नक्कीच आम्हाला तुमचं सहकार्य वेळोवेळी लाभतं असे आमचे मित्र विजय भोसले आणि जवळजवळ 10 ते 15 धावेंच्या सरासरीनं खेळावं लागेल माडोशी संघाला. सुंदर फटका, ब्लॉकॉनचा चेंडू होता, खोदून काढलाय काशीनाथनं. एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल, नकार दिलाय. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. 11 धावा, 11 धावा धाव फलकावरती. एक विकेटचं पतन झालंय. पुन्हा एकदा निघतोय कल्पेश मालदेव यांकडून पंचांच्या उजव्या बाजूनं. डावपुऱ्यात आता गोलंदाज आहे. नो चेंडू दिला पंचांनी. फ्रीड असेल, संधी असेल फलंदाजाला. शुभम या फलंदाजाला सुवर्ण संधी असेल. फ्रीड आहे. ह्या चेंडूवरती मोठा फटका घ्यावा लागेल, कारण धावांचा डोंगर बराचसा पल्ला गाठायचा आहे. 56 धावा गोळा करायची आहेत आज विजयासाठी. हाणामारी करावी लागेल. शुभम, सुंदर फटका, कार्पेट मध्ये चेंडू खेचलाय. एक धाव मिळते. नकार दिलाय काशीनाथनं. सुंदर फटका आहे. कार्पेटवर चेंडू खेचलाय. चेंडू जाईल निघून. सुंदर क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळालं एनसीसी निवळी संघाकडून. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. 2 धावेंनी संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती माडोशी संघाची 15 या अंकावरती. 15 धावा धाव फलकावरती लागल्यात. काशीनाथ, मोठे फटके मारावे लागतील. हाणामारी करावी लागेल. संघाला विजय करायचा असेल तर मोठे फटके मारावे लागतील. पुन्हा एकदा गोलंदाज निघतोय कल्पेश. सुंदर गोलंदाजी, निर्धाव चेंडूची सांगता होते. चेंडू विसावतोय यष्टरक्षकाच्या हातामध्ये. छप्पन धाव्यांचं लक्ष, मोठं आव्हान ठेवलंय एनसीसी निवळी संघानं. 56 धावा विजयासाठी गोळा करायचे आहेत माडोशी संघाला. एका विकेटचं पतन झालंय. मोठा हादरा बसलाय. अक्षय आलाय बॅक टू पवेलियन. शुभम आणि काशीनाथला थांबावं लागेल मैदानात. बॅटेज लागते. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एकच धाव मिळते. एका धावेवर समाधान मानावं लागेल. 16 धावा त्याला आहे प्रगतीपथावर.
पुन्हा एकदा निघतोय कल्पेश ब्लॉकन चेंडू आता खोदून काढलाय झेल सुटते एक धाव मिळते दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल दुसरी धाव सुद्धा सुरक्षित पूर्ण होते काशीनाथ आणि शुभमच्या माध्यमातून पंचांचा सिग्नल येतोय दुसरा षटक संपतंय दुसऱ्या षटकांतीन संघाची धावसंख्या होते माडोशी संघाची 18 धावा धावफलकावरती 12 चेंडूचा खेळ झालाय अजूनही 12 चेंडू मागे बरेचशा धावा गोळा करायच्या आहेत चला पाणी घेऊन जायचंय छोटं धाव बारा चेंडूचा खेळ झालाय मैदानाच्या 12 चेंडू मागे गोळा केल्यात धावा माडोशी संघानं 18 धावा अजूनही 12 चेंडू मागे बऱ्याचशा धावा गोळा करायच्या आहेत माडोशी संघाला नवीन गोलंदाज येतोय एनसीसी निवळी संघाकडून प्रतीक मोरे स्ट्राइक एंडवरती काशीनाथ नॉन स्ट्राइक एंडवरती शुभम गोलंदाज निघते प्रतीक फुल टॉप चेंडूला दिशा द्यायची होती सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते एकच धाव मिळते चेंडूला भिरकवायचं होतं बाउंड्री लाईनच्या बाहेर फुल टॉप चेंडू होता एकच धाव मिळते एका धावेवर समाधान मानावं लागेल माडोशी संघाला 19 धावा एका विकेटच्या अगेन 19 धावा पुन्हा एकदा फुलटा चेंडू नो घोषित केलाय पंचांनी 1+1 अशा 2 धावा मिळतात आहे माडोशी संघाला पुढचा चेंडू असेल फ्रीट चेंडूवरती पुरेपूर फायदा घ्यावा लागेल माडोशी संघाला काशीनाथच्या बॅटमधनं मोठे फटके मारण्याची क्षमता या खेळाडूकडं मोठे फटके मारावे लागतील बराचसा धावांचा डोंगर उभा करायचा आहे 56 धावा गोळा करायचे आहेत विजयासाठी पुन्हा एकदा प्रतीक निघतोय मालदेव एंडकडून काशीनाथसाठी सुंदर फटकाय खोदून काढलाय चेंडूला चेंडू जातोय चेंडू उचलून फेकणार तोपर्यंत एक धाव कंप्लीट होते 22 धावा शुभम आणि काशीनाथ मैदानाच्या आत आहे 2 फलंदाज पुन्हा एकदा एनसीसी निवडी संघाकडून निघालाय गोलंदाज प्रतीक तो शुभम शॉर्ट पिच चेंडू होता निर्धाव चेंडूची सांगता होते चेंडू विसावतो यष्टरच्या हातामध्ये तिसरं षटक चालू आहे प्रगतीपथावर सुंदर फटका आहे चेंडू हवेमध्ये वसंत निवळे झेल खाली येतोय पायाचा झेल होते का दुसरा आदरा बसतोय माडोशी संघाला शुभम येईल बॅक टू पॅव्हिलियन नवीन फलंदाज मैदानामध्ये रवाना होतोय राकेश
सुंदर फटका आलाय राखेच्या बॅटमधून. चेंडू निघून गेलाय सीमारेषा पलीकडं. बऱ्याच हुशारानं हा फटका आलाय 4 धावेचा. अठरा चेंडूचा खेळ संपलाय. 18 चेंडू मागे धावा गोळा केल्यात आहे माडोशी संघानं. 26 धावा धापलकावरती. अजय मोरेनं जर झेल पकडला तर साहिल मडवे यांच्याकडून 500 रुपये. सुंदर फटका आहे. काय होतंय पाहायचा आहे. चेंडू निघून गेला आहे सीमारेषा पलीकडे गेलेला 6 धावेचा षटकार. 6 धावेनं संघाची धावसंख्या वाढते. 32 धावा. सुभाष स्पोर्ट माडोशी संघाचे संघमालक यांच्या संघामध्ये दोन्ही फलंदाज खेळणार. एका बाजूला करण तर एका बाजूला काशीनाथ अशी जोडी त्या संघामध्ये खेळणार आहेत. आमने सामने खेळतायत करण आणि काशीनाथ. सुंदर गोलंदाजी निर्धाव चेंडूची सांगता होते. 4 चेंडू आणि 24 धावींची गरज आहे. लगातार 4 षटकार मारावे लागतील काशीनाथ या फलंदाजाला. सुंदर गोलंदाजी. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. निर्धाव चेंडू जातोय. पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी पाहतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. काशीनाथला चेंडू काय समजला नाही. येणारे 3 चेंडू आणि 24 धावेंची गरज आहे विजयासाठी. 2 चेंडू आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. फलंदाज बाद होतोय. बॅटेज लागते. 1 चेंडू बाकी असेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये रवाना होते. अजय माडोशी संघाचा. धावसंख्या धावफलकावरती 32 धावा. शेवटचा षटक आहे. 1 चेंडू बाकी असेल. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचं कौतुक केलं जाईल. बऱ्याच लांबनं आलेला हा संघ माडोशी. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. नॉट आउट करण मोरे याला विनंती आपण लगेचच यायचं आहे. करण मोरे मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय NCC निवळी संघाचा. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना वेळी जय भवानी मोरणी विपक्ष राजे आरा